जय शिवराय. आत्ता आपण आलेलो आहोत श्री छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील देवगिरी या किल्ल्यावर. आत्ताचं नाव दौलताबाद आहे, पण 12 ते 13व्या शतकाच्या आधी इथं यादव राजांचं राज्य होतं. 12व्या व 13व्या शतकाच्या आधी महाराष्ट्र कोण्या परिस्थितीत व किती आनंदात इथची प्रजा राहत होती, आणि त्याच्यानंतर हे पठाणी आक्रमण झाल्यानंतर पुढे 300 वर्ष महाराष्ट्राचे किती लचके तोडण्यात आले व कित्येक मंदिरं तोडण्यात आले, हे सर्व समजून घेणे, जाणून घेतलं पाहिजे. जोपर्यंत संपूर्ण यादव राज्याचा इतिहास समजून घेत नाही तोपर्यंत पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज, पुण्यश्लोक छत्रपती श्री संभाजी महाराज हे यांनी ज्या कठीण परिस्थितीत हिंदवी स्वराज्य निर्माण केलं ते आपल्या लक्षात येईल. तर यादव घराण्याचा इतिहास म्हणायचं झालं तर हे देवगिरी जे राज्य होतं त्यावेळेस त्यावेळेसचे इतिहासकार असं म्हणतात की या देवगिरीला द्वारका म्हणावं की प्रभू श्री रामचंद्राची अयोध्या म्हणावं. म्हणजे शब्द नव्हते, इथच्या राज्याला शब्द नव्हते. आणि देवगिरी हे दक्षिण भारतामधलं पहिलं ठिकाण येते. उत्तर भारतामधून जे आक्रमण येत होते, पहिलं आक्रमण इथं झालं. पहिलं आक्रमण 1293 मध्ये दिल्लीचा सरदार होता, त्याचा पुतण्या, त्याचा जावई अल्लाउद्दीन खिलजी. अल्लाउद्दीन खिलजी एक वेळ विदेश वारीवर असताना त्याने तिथं देवगिरीच्या श्रीमंतीबद्दल, देवगिरीच्या राज्याबद्दल ऐकलं होतं, आणि तेच देवगिरी लुटायच्या भावनेने तो दिल्लीवरून फक्त 8,000ची फौज घेऊन निघाला. 8,000ची फौज घेऊन वाऱ्याच्या वेगाने तो देवगिरीकडे दौडत राहिला आणि सातपुड्याच्या पायथ्याशी येऊन ठेपला. त्याचं सातपुड्याच्या पायथ्याशी एलिचपूर म्हणून गाव आहे, तिथं पहिली त्याची छावणी पडली आणि लूटपाट तिथंही झाली. हाहाकार माजला. म्हणजे त्यावेळेस स्वराज्यात एलिचपूर सुद्धा होतं. म्हणजे अल्लाउद्दीन खिलजी हा स्वराज्यात कमीत कमी 100 कोस आतमध्ये शिरला होता, म्हणजे 300 किलोमीटर. तरी सुद्धा यादव राजांना, म्हणजे देवगिरी किल्ल्याचे त्यावेळेस राजे होते शंकरदेवराव, यांना खबर लागली नाही. त्याच वेळेस एलिचपूर जवळ जेव्हा अल्लाउद्दीन खिलजी आला तेव्हा त्याच काळात रामदेवराव यादव यांचा मुलगा शंकरदेव काही सैन्य घेऊन देवदर्शनासाठी गेले होते. बातमी संभाजीनगर आताच त्यावेळेस औरंगाबाद जवळ अल्लाउद्दीन खिलजी आला, जवळपास आल्यानंतर बातमी रामदेवराव यांना कळली की अल्लाउद्दीन खिलजी फौज घेऊन देवगिरीवर चाल करून येत आहेत. तर रामदेवराव यांनी, मांडलिक राजा होता, त्याला देवगिरीपासून काही अंतरावर युद्ध करण्याकरता पाठवले. लढाई झाली, युद्ध यादव हरल्यानंतर ते युद्ध हरल्याची बातमी देवगिरीपर्यंत यायच्या आधीच वाऱ्याच्या वेगाने अल्लाउद्दीन खिलजी हा देवगिरीपासून 2 कोसावर येऊन पोहोचला. रामदेवराव यादव राजे देवगिरीचे यांना समजलं की खिलजी देवगिरीवर हल्ला करणार. होती तेवढी सैन्य घेऊन रामदेवराव हे खिलजीवर हल्ला करण्याकरता गेले. युद्ध पेटलं. यादवांचा दुसरा पराभव झाला. रामदेवराव देवगिरीच्या किल्ल्याचा आश्रय घेतला.
तर देवगिरी किल्ला हा अजिंक्य होता. कोणीही आजपर्यंत त्याला युद्ध करून वर चढून जिंकू शकलं नाही. अजिंक्य म्हणजे एवढा अजिंक्य की अशक्यच कोण्याही सैन्याला, पठाण्याच्या 5ही फौजेमधल्या सैन्याला देवगिरी जिंकणे अशक्य होता. जिंकणार होते फक्त ते एकाच कारणानं, फितुरी आणि वरचं अन्नधान्य संपलं तर. ह्या दोनच कारणामुळे देवगिरी जिंकता येत होता. नंतर तीर्थयात्रेला गेलेल्या शंकरदेवाला हे माहिती पडलं की आपल्या देवगिरीवर पठाणांनी हल्ला केला. शंकरदेव तिकून आले. त्यांनी सुद्धा खिलजीवर हल्ला केला. तर बस विजयाची माळ हे शंकरदेवाच्या गळ्यात पडणार होती. त्याच वेळेस काय होतं की रामदेवराव सोबत युद्ध झाल्यानंतर रामदेवराव किल्ल्यावर गेले आणि खिलजीने किल्ल्याला वेढा घातला. जेव्हा हे शंकरदेवासोबत युद्ध करण्याकरता खिलजी गेला तर त्याने 1000ची फौज किल्ल्याला चौकून बंदी करण्यासाठी ठेवली होती आणि युद्ध करण्याकरता शंकरदेवाकडे गेला. आता शंकरदेवाचा आणि याचं युद्ध झालं. विजय निश्चित होता यादवांचा. त्याच वेळेस काय झालं की हे मागून येणारी 1000ची फौज हे तिथं निघाली. जाता जाता उन्हाळा होता. उन्हाळ्यात धूळ हे उडत होती आणि त्यांनी आधी अशी अफवा पसरवून ठेवली होती की दिल्लीवरून मागून मोठी फौज येणार आहे. आता फौज येणार आहे म्हटल्यावर ते यादव सेनेला असं वाटलं की मागून येणारी हीच ती दिल्लीची मोठी फौज आहे. वास्तविक पाहता ती 1000 सैन्याचीच फौज होती, पण यांना असं वाटलं की खूप मोठी फौज आहे. सैन्य बिखरलं आणि शंकरदेव सुद्धा युद्ध हरले शंकरदेव. त्याच्यानंतर तह झाला. तहात खिलजीने अमाप धन इथून गोळा करून आणि प्रत्येक वर्षी देवगिरीने दिल्लीला कर द्यावा असं ठरलं आणि खिलजी निघून गेला. त्याच्यानंतर 1-2 वर्ष खंडणी सुद्धा दिल्लीला पाठवण्यात आली, पण त्याच्यानंतर शंकरदेवाने 3 वर्ष खंडणी दिली नाही. नंतर परत 30,000ची फौज देवगिरीवर चालत आली. हे दुसरं आक्रमण देवगिरीवर आली. परत यादवांचा पराभव झाला. त्यांच्या हाती रामदेवराव राजे लागले. रामदेवरावांनी दिल्लीला कैद करून घेऊन गेले. कैद केल्यानंतर 6 महिने नजर कैदेत ठेवलं आणि दरवर्षी इथून खंडणी पाठवेल आणि त्या ठरले शंकरदेवाला इथं परत शंकरदेवाने रामदेवराव यांना परत इथं पाठवल्यानंतर असं हे दुसरं आक्रमण झालं आणि परत इथून खंडणी जाण्यास सुरुवात झाली. नंतर रामदेवराव यांचं निधन झालं. निधन झाल्यानंतर त्यांचे पुत्र शंकरदेव हे राजे झाले देवगिरीचे. परत त्यांनी खंडणी पाठवणं बंद केलं. चौथं आक्रमण परत देवगिरीवर झालं. असे एकूण 3-4 आक्रमण हे देवगिरीवर झाले आणि देवगिरीवर झाल्यानंतर मग इथं दिल्लीचा बादशाने जिथं आपलं राज्य स्थापन केलं. स्थापन केल्यानंतर मग इथं त्यांचा धर्म वाढवणे, प्रचार करणे आणि नंतर हळूहळू महाराष्ट्रावर काळे ढग पसरले आणि परकीय सत्ता स्थापन झाली. पुढे स्थापन झाल्यानंतर 300 वर्ष महाराष्ट्रामध्ये एकही मंदिर शिल्लक राहिलं नाही. कत्तली झाल्यानंतर आयाबाईंनी ज्या अब्रू लुटल्या गेल्या. लग्नात जर एखादी नववधू जात असेल तर त्या नववधूलाच घेऊन जायचे. म्हणजे असं खूप 300 वर्ष महाराष्ट्रावर लचके तोडण्यात आले. जनतेवर अन्याय करण्यात आला आणि इथं मग 5 शाह्या रुजल्या. आदिलशाह, कुतुबशाह, निजामशाह आणि मुघलशाही हे सर्व इथं रुजल्या आणि रुजल्यानंतर त्यांचे ते नियम सर्व चालू झालं आणि त्यावेळेस ते द्वारका म्हणायचं तर द्वारका बुडाली. जे पुढचा इतिहास आहे आता तो आपण नंतर पाहू. आधी आता आपण जो अजिंक्य आपण देवगिरी म्हणतो
म्हणजे प्रत्येक लोक म्हणतात की जिंकणं अशक्य, तर तो देवगिरी आपण पूर्ण पाहून घेऊ. त्याची तटबंदी, त्याची जे सुरक्षेचे सर्व हे सुरक्षा करण्याची जे निर्मिती करण्यात आली होती ते सर्व आपण पाहू. तर हा सर्व देवगिरी आहे. आता आपण जाणार आहोत देवगिरी पाहायला. तर हे देवगिरीचं मुख्य गेट आहे. चल स्टॉप.